करायला गेले एक झालं एक. चला समोर सांगते. काय करू, सगळा लोड एकत्र येतो म्हणून हे असं होतं. पण चुकी तर माझीच आहे ना. जाऊ द्या, काही हरकत नाही. पुढच्या वेळेस परत करू आपण. इथं सोयाबीनची भाजी करू लागले, मस्त अशी टेस्टी टेस्टी. आणि जास्त नाही तर फक्त एका व्यक्तीसाठीच बनवू लागले मी डब्याला द्यायला. आणि ती कशी बनवते चला तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं मी पाणी आहे ना गरम करण्यासाठी ठेवलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं 1 चमचा भरून आणि सोयाबीन टाकून दिलं. आता सोयाबीन भिजते तोपर्यंत पीठ पण भिजून घेते. तर इथं मी परातीमध्ये मीठ टाकलं आणि चला आता मी इथं पीठ भिजून घेते. खरं तर मी आहे ना सोयाबीनची भुर्जीच बनवणार होते, पण ती आहे ना गरम गरम खायला टेस्टी लागते बघा. तर म्हटलं जाऊ द्या, आपण आहे ना सोयाबीनची भाजीच करूया. ही भाजी करायला पण सोपी आणि खायला पण टेस्टी. इकडं सोयाबीन भिजून मस्त नरम झाले. याचं पहिलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि परत याच्यामध्ये दुसरं पाणी घ्यायचं आहे. 2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यात पाणी नाही ठेवायचं. पूर्ण पाणी आपल्याला हे पिळून असं काढून घ्यायचं आहे. चला आता घेऊया भाजी करायला. ही भाजी खायला तर खूप टेस्टी लागते, पण आम्हाला आहे ना रात्रीची भाजी पडलेली आहे म्हणून मी काही आमच्यासाठी बनवली नाही. फक्त डब्यापुरतीच बनवणार आहे. तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून दिलं आहे. आता सोयाबीन चांगलं असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. सोयाबीन परतायला मी काही जास्त तेल टाकलं नाही, थोडंसं तेल टाकलं होतं. सोयाबीन चांगलं परतलं गेलं आहे. आता हे एका परातीमध्ये मी काढून घेते, कारण की आता आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. इथं पूर्ण मसाला आहे ना परतून झाला आहे हे बघा, आणि तेल पण सुटलं आहे. करायला गेले एक आणि झालं एक. आता काय करू, इथं मी पूर्ण मसाला काढला आणि मस्त असा परतायला टाकला आणि तो व्हिडिओ आहे ना मी काही शूट केलाच नाही बघा. इतकी प्रेमाने भाजी बनवली आणि शेवटी पचकाच झाला बघा. जाऊ द्या, आता दुसऱ्या वेळेस बनवल्यावरती तुमच्यासोबत शेअर करेन. इथं आता मी ना सोयाबीन मसाल्यामध्ये टाकून दिली आणि थोडंसं पाणी टाकलं आहे. चला आता थोडीशी घट्ट होऊ देते आणि गॅस बंद करून टाकते. चला तर भेटूया एक अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.